नमस्कार. आत्मसंवादच्या विशेष पुष्पात तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. भाग पहिल्यामध्ये आपण आत्मसंवादच्या विशेष पुष्पात बाबासाहेब आणि राजाभाऊ यांचा संवाद आपण बघितला. आता राहिलेला संवाद आपण या दुसऱ्या पुष्पात बघणार आहोत. मी राजाभाऊ हिंगवेंना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या भागाची सुरुवात करावी. धन्यवाद. बाबासाहेबांनी आपल्याला त्यांच्या या संशोधनात्मक अभ्यासातून काय उपलब्धी त्यांना प्राप्त झाली याविषयी फार सुंदर मनोगत आपल्याला समजावून सांगितलं. मला बाबासाहेबांना असं विचारायचं आहे की या सर्व प्रवासात आपल्याला नाना महाराजांचे काय अनुभव आले, नाना महाराजांच्या काय आठवणी आहेत, हे सर्व आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एकतर नाना स्वतः असताना जेव्हा मला काही प्रश्न पडत असतील माझ्या अभ्यासात, एखादा ग्रंथ वाचताना, मी नाना विचार असे डायरेक्ट प्रश्नच नाही, नानाच विचारायचं सरळ. म्हणजे आज मी सांगू शकतो की सुरुवातीला जेव्हा मी योगशास्त्र विषयक जेव्हा काही ग्रंथ वाचले त्यात मला नादानुसंधान, वर्णानुसंधान अशा पद्धतीची जी असतात, अशी जे काही अनुसंधान वगैरे हे शब्द जे असतात त्याच्याविषयी मी ग्रंथात वाचायचो. मग एखादा माणूस योग करत असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकू येतात. मग मी माझ्या चिदानंद वृत्ती या ग्रंथामध्ये विष्णू भेरी नाद नादानुसंधान असा एक अभंग लिहिलेला आहे. आपण सध्या सामान्य लोक ज्याला व्हिज्युअल म्हणतो, व्हायलेट, इंडिगो, योग असे सप्तरंग, पण एखाद्या योग्याला एक विशिष्ट अवस्थेत गेला की नीलवर्ण, निळ्या रंगाचं असं कुठे दर्शन होतं. मग मुक्ताबाईने एक ठिकाणी, जनाबाईने एक ठिकाणी वर्णन केलं आहे, नीलवर्ण लखलखित दिसे वो माय, असं एक ठिकाणी तिने म्हटलं आहे. ही योगाची अवस्था आहे. पण हे सगळं असं वाचलं की मी नानांना विचारत असेल, नाना याचा अनुभव जर घ्यायचा असेल, हे करायचं असेल तर कुठल्या पद्धतीने करायचं. पण नाना काही वेळा जेव्हा सांगायचे त्यातनं मला काही सूत्र जी मिळाली ती छान सूत्र अशी होती की नाना असं म्हणायचे की न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा, असं नाना सांगायचे अभंगात काय वेळा बोलताना. हे प्रत्येक माणसाने अगदी जंगलात जाऊन त्या पद्धतीनेच सगळं केलं पाहिजे असं नाही. काही वेळा ते असं म्हणायचे की कुठलाही जर तुम्हाला योग करायचा असेल तर आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवार्मती. सुरुवात करताना माणसाने योग हा नंतर आधी आहारशुद्धीवर लक्ष ठेवावं, मग इतर गोष्टी. नाहीतर एकीकडे योग करायचा आणि खाताना तुम्ही वाटेल ते अरबट चरबट जर घेतलं तर त्याचा जसा आहाराचा चांगला प्रभाव होतो तर जे खातात त्याचा दुष्प्रभाव होतो. असा योग कसा साध्य होईल. मग नानांकडे पाहून असं लक्षात आलं की नाना आपल्याबरोबर कुठेही फिरतात, कशाही पद्धतीने फिरतात, पण त्याचं स्वतः नियंत्रण कसं आहे. मग एखादा योगी जर असेल आणि त्यांनी जर का 90 थेट 98 वर्ष त्यांनी, मी नानांचं आयुष्य बघितलं, पण नानांना 75पासून 98पर्यंत जो सतत त्यांच्याबरोबरचा प्रवास मी बघितला, त्या प्रवासामध्ये त्यांची बाकी सगळ्या गोष्टी ज्या नियमितपणा वगैरे बघितला, तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये ते प्राप्त परिस्थितीला तोंड देताना गृहस्थाश्रमात राहूनसुद्धा एखाद्या माणसाला विशिष्ट पद्धतीने योग हा कसा साध्य होऊ शकतो हे त्यांच्या उदाहरणावरनं आणि त्यांना जे लोक भेटायला यायचं त्याच्यावरनं मला लक्षात आलं. मग मला हळूहळू असं लक्षात आलं काही लहान लहानशा गोष्टी असतात त्याच्याकरता मुद्रा आहे,
या मुद्रांचं विज्ञान याचं तुम्हाला माहिती पाहिजे, याचाही काही वेळा लाभ होतो. काही वेळा पाण्याने सुद्धा चिकित्सा होते, पण त्या पाण्याची चिकित्सा कशी असावी ते त्यांनी सांगितलं. या योगशास्त्राटक कसं करू नये किंवा शक्यतो त्याच्या मागे जाऊ नये याच्याबद्दल त्यांनी मला माहिती सांगितली, कारण त्याचा दुष्प्रभाव काय होतो तेही मला सांगितलं. आणि जर मला गायत्री करायची असेल आणि मी जर का जंगलात किंवा असं कुठल्या तरी ठिकाणी असेल तर कुठल्या पद्धतीने मला जप करावा याच्याबद्दल त्यांनी मला एक प्रकारे त्यांनी मला माहिती दिली. म्हणजे कुठली गोष्ट करायला पाहिजे, कुठली गोष्ट नाही केली तर चालेल, कुठली गोष्ट अवॉइड करावी, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण त्यांच्या ग्रंथाच्या वाचनाविषयी एक गोष्ट मला सांगायची आहे. पहिली गोष्ट, मी जेव्हा एकदा नाना विचारलं की नाना, काही लोक जेव्हा म्हणतात की आपलं वैदर्भ गोत्र आहे, हे लोक हे गोत्र फारसं प्रचलित नाही आहे कुठे, किंवा वैदर्भ, अवतथ्य, आव्हानीय ही 3 प्रवर आहे, ही फारशी लोकांना माहिती नाही आहे. लोक म्हणतात असं कसं गोत्र आहे, हा कोणता ऋषी आहे. नानी मला सांगितलं की याच्याकरता शतपथ ब्राह्मण ग्रंथ बघा. म्हणून मी शतपथ ब्राह्मण ग्रंथ जेव्हा बघितला तेव्हा मला असं कळलं की त्याच्यामध्ये कौंडिण्य या ऋषीचा जिथे उल्लेख आहे त्याच्यात विदर्भी कौंडिण्यात असा शब्द त्याच्यात आहे. मग अवसथ्य, आवाहनीय ही जी अग्नीची नावं आहे ही या विदर्भ ऋषी यांनी या यज्ञ संस्थेमध्ये जे काही विशेष केलं आणि त्याची जे नंतर काय पुढे त्याची गोत्रज जी आहे, प्रवर म्हणतात त्याला, त्यांनी जी काही यज्ञ पद्धतीत केलं त्याच्यातून मग अवतथ्य, आव्हानी हे जे 2 अग्नी आहे हे त्यांची नावं त्यांना दिलेली आहे. पण हा जो शतपथ ब्राह्मण ग्रंथ बघा आणि आपलं गोत्र हे नानांनी मला सांगितलं. ते मला सांगितलं, त्याच्याकरता मी तो ग्रंथ बघितला शतपथ ब्राह्मण. त्याचा मला लाभ असा झाला की टिळकांचे ग्रंथ मी जेव्हा बघायचं, जेव्हा शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख आला की मला त्या लक्षात यायचं की हा ग्रंथ याच्याकरता बघायला पाहिजे आपण. मग मी जेव्हा PhD करत होतो, PhD करत असताना मला प्रदूषित भूजल जी असेल, म्हणजे विहिरीतलं वगैरे खालचं पाणी, नॉन पॉईंट सोर्सचं, हे पाणी जर प्रदूषित असेल, दूषित असेल, ते शुद्ध कसं करावं याच्याविषयी मला काही संदर्भ मिळत नव्हते. माझ्या लायब्ररीत काय मिळत नव्हते. DGMच्या लायब्ररीत नाही, IBMच्या नाही, GSIच्या नाही, निरीच्या नाही, कॉलेजच्या नाही. मला पुस्तक काही मिळालं नाही, कोणी सांगणार नव्हतं. नाना विचारलं, म्हटलं नाना PhDचा घेतला विषय, पण हे कसं करायचं याच्याविषयी आणि मुख्य पाण्याविषयी करतो आहे. नानी सांगितलं की बृहत्संहितेमध्ये द्रगालगल असा अध्याय आहे, तो बघा. म्हणजे जमिनीच्या नाड्या कशा असतात पाण्याच्या ते त्यात लिहिलेलं आहे. मग मी त्या काळात मला मद्रासहून एक माझे मित्र होते ONGC, त्यांनी तिथून तो ग्रंथ त्यांनी मला पाठवला. तो मी बघितला. त्याच्यामध्ये द्रगालगलम हा जो चॅप्टर तो बघितला, त्याच्यातला शेवटल्या 2 जे श्लोक आहे ते पाणी शुद्ध कसं करावं भूजलातलं याच्याविषयी त्यात वर्णन केलेलं आहे. ते मला नानांनी सांगितलं ते मला आठवतं. हा नानांचा एक चौफेर अभ्यास. नानांचा एक अनुभव मला याकरता वेगळा आहे. नाना जेव्हा शेवटी 93मध्ये नागपूरला होते आणि नानांची प्रकृती क्षीण झाली होती, खूप लोक यायचे. एकदा नानी मला बोलवलं, मला सांगितलं मुंथा कोणची चालू आहे आम्हाला सांगा. तोपर्यंत ज्योतिषाचं फार जुजबी असं ज्ञान मला होतं, जुजबी अगदी. साधारण पंचांग पाहता येईल हे वगैरे असं, पत्रिका वगैरे त्याचा फारसा अभ्यास नव्हता. पण
नानांनी मुंथा म्हटल्यावरती आमच्या आईने सांगितलं का, अरे ते म्हणतं ते मुंथा तर बघ. मग माझ्याकडे जुनं जे राजंदेकरांचं पुस्तक होतं त्यात मुंथा कशी काढायची ते गणित मी पाहिलं. मग ते गणित पाहिल्यानंतर मग मी त्या पद्धतीने फक्त गणित करून ती मुंथा नानांनाच सांगितली. नानांनी ते पाहिले, ठीक आहे म्हणे. मग मला लक्षात आलं की नाना महाराज गेल्यानंतर की तो मुंथेचा काळ तो विशिष्ट पाहिल्यानंतर मग नानांना उत्तरायण आणि सूर्य चालला दिगंतेशी उत्तरायणामध्ये आणि बहुधान्य नाम संवत्सरेशी हे जे गुरुचरित्रात वर्णन आहे तो काल तो नाना बरोबर गाठायचा होता त्यांच्या त्या विषयीचा इच्छा. त्याच्याकरता ते मुंथेचा त्यांनी तो मला विषय म्हटला. तर त्या पद्धतीने नानी ते विचारलं. पण तो जसा अनुभव आहे तो अनुभव मला नक्की मला असं वाटतं की हा नाना सांगण्यासारखा आहे. आणि एक गोष्ट मला अजून या निमित्ताने सांगायची आहे, माझा वैयक्तिक अनुभव समजा. पण नाना गेल्यानंतर काही लोकांना असं वाटतं एखाद्या सत्पुरुषाचा स्वप्नदृष्टांत होतो का, होऊ शकतो का. तर विश्वास ठेवणं न ठेवणं हा भाग वेगळा आहे. पण मी आज या निमित्ताने सांगतो की मला नाना महाराज गेल्यावरती एकदा जेव्हा नानांनी सहज विचारलं मला तसं स्वप्नात की पंचांग पाहिलं का आजचं, तर मी म्हटलं नाही. बघा. मग नाना निघून ते मला लक्षात राहिलं. मग मी उठून नाना गेल्यानंतर या पहिल्याच काही महिन्याची गोष्ट आहे, उठून मी पंचांग पाहिलं. पंचांग पाहताना विशेष काय मला असं लक्षात आलं की त्या काळामध्ये त्या विशिष्ट काळामध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा हा जो महाराजांचा दिवस असतो, जन्मतिथी महाराजांची, ही 2 वेळा आलेली होती. 2 दाखवलेल्या होत्या तिथी, 2 वेळा. मग 2 वेळा दाखवली म्हटल्यावरती मला उलगडा काय व्हावा याचा. त्यांनी सांगितलं की तिथी जी आहे ती अर्धी आधी आहे, अर्धी दुसऱ्या दिवशी आहे. तर आधी जी अर्धी होती ती साधारणपणे दुपारपासूनची होती आणि दुसऱ्या दिवशीची ती सकाळी संपत होती, असं मी त्यात बघितलं. योगायोगाने त्यानंतर मला गाणगापूरला जायचं होतं. तर त्यावेळेस आपले नानांचे एक परिचय होते पुणतांबेकर, ते आले. ते म्हणे तुम्ही इथे नाही आहे, पण नाना असतानापासून महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा आहे, तर तो केव्हा घ्यावा. तोपर्यंत मला एवढंच माहिती होती की कॅलेंडरमध्ये जे सांगितलं असेल त्या तिथीला घ्यायचा. त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा मला मग लक्षात आलं की तो ज्या अर्थी ते विचारतात आहे. मग ते म्हणे नाना असताना मी नाना विचारायचो, आता आम्हाला असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे, तू सांग. मग मी त्यांना असं म्हटलं की पंचांगात जेव्हा 2 तिथ्या आहे तर पुण्यतिथी जर असेल तर ती माध्यान्ही करायची असते. माध्यान्ह दिवसाची ती घ्यायला पाहिजे, ती आदल्या दिवशी आहे, तुम्ही आदल्या दिवशी घ्या. मग मी विसरून गेलो. मी निघून गेलो गाणगापूरला. गाणगापूरून परत आल्यावर मला काही मंडळी भेटली. ते म्हणे आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही कॅलेंडरमध्ये पाहून महाराजांची पुण्यतिथी करायची पूजा म्हणून आम्ही जेव्हा आलो आम्हाला कळलं की बापूमांनी आधीच करून टाकली आदल्या दिवशीच. असं बरोबर नाही म्हणे. मला ते म्हटलं ती वरिष्ठ बोलणारी वरिष्ठ, मी काय सांगणार. मग काही दिवसांनी तराण्याहून महादेव काका आले. ती मंडळी बरोबर होती, बापूमाई होते. मग महादेव काकांना मी विचारलं की काका, महादेव काका नानांचे धाकटे भाऊ,
ते तराण्यालाही ते असेपर्यंत पुण्यतिथी करायचे. म्हटलं काका तराण्याला केव्हा केली? ते म्हणे आदल्या दिवशी केली. मग मी सांगितलं की आदल्या दिवशी करायला मीच सांगितलं याच्याकरता की माध्यान्नीची तिथी धरायला पाहिजे त्या मंडळीनं. पण हे मला मुद्दाम की नाना गेल्यानंतरचा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर हा मला एक नानांच्या बाबतीत मुद्दाम मला सांगायचा आहे. बाबासाहेबांनी फार सुंदर असे नानांचे अनुभव सांगितले. खरं म्हणजे त्यांच्याजवळ इतके अनुभवांचं हे आहे, ते पुढच्या केव्हा एपिसोडमध्ये पुन्हा आपण बाबासाहेबांना विनंती करू की फक्त नानांचे अनुभव, नानांच्या आठवणी आम्हाला सांगाव्यात, सर्व भाविकांना सांगाव्यात. अनेक जणांची इच्छा आहे. तर तो एक आपण पुष्प केव्हा तरी नक्की घेऊ. बाबासाहेबांनी आता बोलताना आपल्याला असं सांगितलं की लोकसंग्रह आणि नाना महाराजांचे जे शिष्य परिवार यांचं संघटन हे त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून करावं अशी त्यांची इच्छा होती. मी बाबासाहेबांना विनंती करतो की 1990 साली जेव्हा मी, आमचं कुटुंब आणि बाबासाहेबांचं कुटुंब आम्ही गाणगापूरला गेलो आणि तिथे खऱ्या अर्थाने त्रिपदी परिवाराची स्थापना झाली आणि त्रिपदी परिवाराचा विषय चर्चेला गेला, त्याविषयी आपण बाबा महाराज आपण प्रेक्षकांना सांगावं, विस्तृतपणे सांगावं असं मला विनंती करतो. साधारणपणे 1990च्या आसपास नाना असताना मी जेव्हा गाणगापूरला गेलो तोपर्यंत साधना भवन निर्माण झालं होतं. आणि माझी अशी इच्छा होती की माझे दोन्ही चिरंजीव तेजस तारक यांना, राजाभाऊ यांच्या दोन्ही कन्या आणि आमचे प्रदीप सराफ त्यांची चिरंजीव, अशा मी 3 मंडळी, मुलं आणि कुटुंब, आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस अशी इच्छा होती की दिवाळी जी आहे ती आताची गाणगापूरला करायची. मुलांनाही त्या ठिकाणी महाराजांचा पाय पडायला नेता येईल. दिवाळीची आम्हाला सुट्टी असते, एरवी ते शक्य होत नाही. आणि बरोबर कोणतरी कंपनी वगैरे यांनाही सांगितलं, नानांची परवानगी घेतली की नाना यंदा दिवाळीला इंदूरला न येता तिथे जातो. नानी म्हटलं का, कुठे? गाणगापूरला. आणि एक इच्छा अशी आहे की अष्टतीर्थी गाणगापूरची जी आहे ती करावी. कारण जेव्हा वास्तू शांत झाली तेव्हा सगळे लोक गेले, पण आम्हाला काही जाणं झालं नाही 86मध्ये. कारण आम्ही लोक यजमान होतो, मी यजमान होतो. आम्ही गाणगापूरच्या वास्तू शांत केली, त्यामुळे बाहेर पडता आलं नाही लोकांना. इच्छा होती, पण तेव्हा ती अष्टतीर्थी यात्रा असते, तेव्हा म्हटलं जावं. नानांची अशी परवानगी घेऊन आम्ही गाणगापूरला गेलो. अष्टतीर्थी झाली, महाराजांच्या पादुकांची पूजा झाली. हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा संगमावरती खाली नदीच्या बाजूला वाळूमध्ये मुलं खेळत होती, महिला आपसामध्ये गप्पा मारत होत्या. जयाताई होत्या, साधनाताई होत्या, सुमाताई होत्या, सराफ, या महिला आपल्या त्यांच्या पद्धतीने, मी, राजाभाऊ, प्रदीप वगैरे आम्ही बोलतो बसलो होतो. दिवसभर माझ्या मनामध्ये एक विचार असा होता की नाना असताना, नानांच्या 75 नंतर जेव्हा दीपलक्ष्मी मासिक प्रकाशित झालं, मग एक वेगळ्या पद्धतीने नानांचा भक्त मंडळाचा एक मोठा समूह निर्माण झाला. त्याचं खरं दर्शन कुठे झालं? जेव्हा 80मध्ये नागपूरला सोमयाग झाला तेव्हा नागपूरकर लोक आणि बाकीच्या लोकांना कळलं की अरे नाना महाराजांचा एवढा भक्त परिवार आहे, जो अशा पद्धतीने एकत्र येतो, अशा पद्धतीने स्वयंसेवी पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे गाणगापूरला जेव्हा साधना भवन झालं तेव्हा मग सगळी मंडळी जी एकत्र आली आणि अगदी विस्तीर्ण संगमावरती असणारा 2-3 एकरचा तो भाग, त्याच्या बाजूला 5-6 एकरचा तो शेताचा भाग, तिथे पार्किंग, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमलेले, हा सगळा लोकसंग्रह नानांचाही बघितला. तेव्हा मला राहून एक गोष्ट अशी वाटत होती, हा सगळा जो समूह आहे हा
आज कोणालाही कदाचित असं वाटेल की कसं शक्य आहे असं वाटणं, पण मी आज मोकळेपणे सांगतो की मला तेव्हा असं वाटलं की हा सगळा जो समूह आहे हा नानांच्या पश्चात जर अशा पद्धतीने आपल्याला लोकसंग्रह पद्धतीने धरून ठेवायचं असेल, जर वाढवायचं असेल, त्याकरता पुढे मार्ग काय, तो कुठल्या पद्धतीने करता येईल. आणि मोकळेपणाने सांगायचं तर मी तेव्हा नोकरीत होतो, राजाभाऊ त्यांच्या व्यवसायात होते, बाकी म्हणजे आपापल्या व्यवसायात. तरुण लोक 90मध्ये म्हणजे 50च्या जवळपास पोचलेले, आणि हातात तसं काहीच नाही. पण नाना होते, आमच्या आईसाहेब होत्या. पुढे जर करायचं असलं तर काय करायचं. एक कल्पना तेव्हा मात्र अशी होती की या सगळ्या भक्त मंडळींचा मिळून एक प्रकारचं अशी एक स्वयंसेवी संस्था नव्हे तर समूह असा असावा, स्वयंसेवी पद्धतीने, की नानांच्या नावाने जसे लोक नागपूरला आले सोमयागाला, किंवा नानांच्या नावाने थेट जंगलामध्ये गाणगापूरला आले आणि 3 दिवस राहिले, असं त्या समूहाच्या नावाने लोक एकत्र आले पाहिजे. आणि आपण जिथे म्हणू तिथे लोक यावे, लोक नानांच्या नावाने. सुरुवातीला नाना प्रत्यक्ष दिसत होते म्हणून मग ती कल्पना समोर आली. पण त्रिपदी परिवारची कल्पना आली. मग राजाभाऊंना म्हटलं की आपण त्रिपदी परिवार, नानांचे सगळे शिष्य म्हणजे आपले गुरुबंधू, मग बंधू भगिनी एकत्र असणं म्हणजे खऱ्या अर्थाने परिवार. सध्या कुठल्याही गोष्टीला परिवार हा शब्द वापरतात, त्याबद्दल माझं काही त्याच्यावर भाष्य नाही. पण माझी मनातली कल्पना अशी होती, आत्मवै पुत्रा आत्मवै शिष्या. माणसाचा मुलगा, गुरुचा मुलगा आणि गुरुचा शिष्य हे काही वेळा सारखे असतात. म्हणून शास्त्रांनी म्हटलं आत्मवै पुत्रा हा. पुत्र हा गुरुचा आत्मा असतो वडिलांचा, तसा आत्मवै शिष्या, तसा गुरुचा शिष्य जो असेल तो सुद्धा आत्माच असतो. मग हे सगळे शिष्य भक्त हे जे नानांचे आहेत, हे सुद्धा एक प्रकारचे परिवाराचं आहे. आणि गुरु हा सगळ्यात मोठा आहे त्यांच्यात, म्हणून त्याला परिवार हे नाव सार्थ आहे. आणि त्या काळामध्ये परिवार नावाचे समूह असे होते. मग हा परिवार नाव राजाभाऊंनी म्हटलं त्रिपदी परिवार, अशी आपण एक कल्पना घ्यायची. आणि लोकांचं एकत्रीकरण झालं पाहिजे कुठल्या तरी निमित्ताने, म्हणजे मग आपल्याला ही कल्पना समोर लोकांना मांडता आली पाहिजे. पण कल्पना मांडायची कशी याच्याबद्दल काहीही डोळ्यासमोर चित्र नव्हतं, काही चित्र नव्हतं. आणि अनपेक्षितपणे काय झालं की 90ला आमची ती गाणगापूरची यात्रा झाली. त्यानंतर तराण्याला एक कार्यक्रम झाला. तराण्याला नानांना हार्पीस झालं त्या काळात. मग नानांचा बाहेरचा प्रवासही बंद झाला. नानांना ती हार्पीसच्या व्याधीनंतर नाना आजारी झाले. आजारी झाल्यानंतर गावोगावी लोकांना काळजी वाटायला लागली. आणि मी मग उल्लेख केल्याप्रमाणे व सगळ्या भक्तांनी असं ठरवलं की नानांकरता म्हणून जप करायचा. आम्ही काय सेवा करणार, नानांकरता जप करायचा. कुठला जप करायचा तर मृत्युंजय रुद्राय हा जप करायचा, पुराणोक्त नाममंत्र अशा पद्धतीने. पण हा जप करायचा आणि मग इतका एक विशिष्ट संख्या 1.25 कोटी करायचा. मग नानांनाच विचारलं की नाना 1.25 कोटी जर जप करायचा असेल तर दशांश हवन तर्पण मार्जन हे करावं लागेल, मग हा किती मोठा राहील. नानांनी सांगितलं, नाना विचारूनच, त्यामुळे तसं जर शक्य नसेल तर दशांश हवन तर्पण मार्जन जर करायचं नसेल तर 1.5 पट कमीत कमी जप जास्त करावा, म्हणजे मग त्याचं बंधन राहणार नाही. मग लाक्षणिक अर्थाने तुम्ही होम करू शकता. म्हणून
मग असं ठरलं की 1.5 ते 1.25 कोटी एवढा जप करायचा. प्रत्यक्षात 6 कोटी झाला. म्हणजे ही नानांचीच योजना. आणि 92मध्ये मग त्या 6 कोटी जपाची सांगता म्हणून इंदोरला यज्ञ करायचा मल्हार आश्रममध्ये. मग यज्ञ करायचा. एवढ्या मोठ्या प्रमाणात यज्ञ करायचा म्हटल्यानंतर सगळे लोक येणार. मग त्या इथला जो 10 एकरपेक्षा मोठा भाग आहे इंदोरला आजचा मल्हार आश्रमचा, त्या फुटबॉल ग्राउंडवरती मोठा मंडप टाकला. तिथे सगळा कार्यक्रम झाला. नाना तिथे गेले. तेव्हा एक विषय असा आला की तिथे यज्ञ तर होणार, लोक येतील, सगळे लोक त्रिपदी म्हणतील, तो कार्यक्रम निश्चित आहे. आणखीन काय करावं? तर आणखीन करत असताना याच्या आधी एक विषय असा निघाला होता की मी अभ्यास करत असताना माझ्या वाचनामध्ये प्रेयर हिलिंग थेरपी, प्रार्थनोपचार चिकित्सा हा विषय माझ्या वाचनात आला. आणि त्या वाचनामध्ये मी असं बघितलं की नानांवर ज्यांची श्रद्धा आहे किंवा इतर सत्पुरुष ज्यांच्यावर श्रद्धा असते ते लोक काय विशिष्ट पद्धतीची प्रार्थना जेव्हा करतात आणि मग ते सांगतात की आम्ही ही प्रार्थना केली, हा जप केला, अमुक कर्मकांड केलं तर आम्हाला त्यांनी आराम पडला, आम्ही नानांकरता प्रार्थना करतो आहोत. हे करत असताना त्रिपदी आमची होती. या त्रिपदीत फलश्रुती होती. या त्रिपदीचे पाठ इतके पाहिले, इतके जर पाठ केले, गुरुमूर्ती चरित्रात लिहिलं आहे, तर तुम्हाला हा लाभ होतो, व्याधी दूर होतात, हे सगळं होते. नाना सांगायचे काही लोकांनी त्रिपदी करायला की घरामध्ये जर का त्रास असेल, विशिष्ट पद्धतीचा वास्तूचा काही दुष्प्रभाव असेल तर त्रिपदी करा. नाना सांगायचे घोरात कष्टाचा पाठ करा. दत्तभावनीची फलश्रुती आहेत. 52 गुरुवारे नितनेम करे पाठ 52 सप्रेम. या फलश्रुती आहे त्याला. तर हे सगळं पाहून मग ही कल्पना अशी होती की त्रिपदीच हा विषय घ्यायचा आणि त्रिपदी हा विषय घेऊन त्याच्यावर एक संशोधनपर असा एक काहीतरी तयार करायचा लेख आणि तो मग त्या ठिकाणी वाचून दाखवायचा. लोकांना माहिती तर त्रिपदीचं महत्त्वही कळतं. नानांना त्रिपदी आवडते, नाना म्हणायचे त्रिपदी. आणि नानांच्या व्याधीकरता या प्रार्थनेचा काहीतरी प्रार्थना किंवा प्रेयर हिलिंग हे विषय समोर ठेवून तो विषय मांडायचा. याकरता 1 वर्ष आधीपासून एक वेगळ्या पद्धतीने प्रयोग कसा सुरुवात केली तर स्टॅटिस्टिकल इव्हॅल्युएशन अशा पद्धतीने, ज्याला सायकॉलॉजिकल पद्धतीने काय जर स्टडी करायचं असेल तर लोकांकडनं फॉर्म भरून घ्यायचे वेगवेगळ्या लोकांकडनं आणि त्यांना प्रश्न विचारायचे. आणि त्या प्रश्नामध्ये असं विचारायचं की तुम्ही गुरुमंत्र घेतला आहे का, तुमच्या घरात धार्मिक वातावरण आहे का, तुम्ही त्रिपदी करता का, तुम्ही जप करता का, तुम्ही नानांकडे येता का, तुमची गुरुवर श्रद्धा आहे का, असे काही काही प्रश्न विचारायचे. असा घेऊन जवळजवळ 1200 लोकांकडनं असा फॉर्म भरून घेतला. त्याचा अजूनही माझ्याकडे संग्रह आहे तेव्हाचा. आणि थेट खेड्यातल्या अगदी म्हाताऱ्या लोकांपासून तर मुंबई पुण्यासारख्या अगदी एक्झिक्युटिव्ह जे लोक आहेत त्या काळातले अधिकारी त्यांच्यापर्यंत लोकांनी फॉर्म भरून दिले. त्या फॉर्मवरती मग नागपूरला निगरीमध्ये रमण सराफ, RK सराफ म्हणून जे होते स्टॅटिस्टिशियन, त्यांनी त्याचा व्यवस्थितपणे तक्ता तयार केला. आणि मग काही लोकांनी मिळून चर्चेतून या प्रेयर हिलिंग म्हणजे त्रिपदी प्रार्थनेचा पॉझिटिव्ह चांगला प्रभाव कसा होतो असं लोकांनी कसं सांगितलं आहे अशा पद्धतीचा अहवाल तयार केला. आणि हा अहवाल राजाभाऊ तेव्हा होते यांच्या उपस्थितीत. तर तो अहवाल नाना स्वतः तिथे असताना त्या संपूर्ण त्या समारंभात कार्यक्रमामध्ये तो मृत्युंजय जो याग झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 6 ते 6,500 लोकांपर्यंत तो वाचून दाखवला. त्याचा निष्कर्ष असा होता
की त्रिपदी प्रार्थना केल्याने तुम्हाला जसा अपेक्षित लाभ होतो तसा त्रिपदी प्रेयर फॉर किंवा ग्रुप मेडिटेशन ग्रुप प्रेयर फॉर ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड अँड स्ट्रेस रिलॅक्सेशन स्ट्रेस मॅनेजमेंट अशा पद्धतीचा संक्षिप्त त्याचा निकष आहे. हा जसा तिथे सांगायचा तर याच्याबरोबर एक नवीन कल्पना सहज अशी आली की अरे आपण जेव्हा लोकांचा संग्रह करायचा असे म्हणत होतो तर नानांच्या समोर अनायसे त्रिपदीच्या निमित्ताने आपण काहीतरी मांडतो आहोत. हे लोक येतात ते त्रिपदी करतात आहे. तर म्हणून तो जो बॅनर तयार केला तोच मुळात त्रिपदी परिवार मेळावा अशा पद्धतीने पहिल्यांदा केला. मी फारशी कोणाची तेव्हा असं काही परवानगी नाही, आपली कल्पना म्हणून त्याला एक नाव दिलं त्या कार्यक्रमाला. कारण वेगळा उत्सव नव्हता तो, काही पुण्यतिथी नाही, काही नाही, यज्ञ नाही, काही नाही. मग काय तर अशा पद्धतीचे संशोधन काहीतरी व्याख्यान द्यायचं आहे आणि एकत्रीकरण म्हणून त्याला नाव दिलं वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषद आणि त्रिपदी परिवार मेळावा एकत्रीकरण अशी पहिली वैदिक विज्ञान शोध परिषद 92मध्ये झाली नानांच्या समोर. मग एक कल्पना अशी आली की अशा पद्धतीने त्रिपदी परिवारच्या लोकांना पुन्हा पुन्हा एकत्र आणता येतं या नावाने, वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषदेच्या नावाने. आणि त्यांना फक्त कीर्तन प्रवचन किंवा भजन गायन न करता त्यांना विज्ञाननिष्ठ असा काही काही विषय त्यांच्यासमोर मांडायचा. आणि मग एका अर्थाने नाना गेल्यानंतर नानांच्या शताब्दी निमित्ताने पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा 96मध्ये इंदोरच्या नूतन हायस्कूलच्या ग्राउंडवरती महाराजा शिवाजी तशीच मोठी वैदिक विज्ञान शोध परिषद आणि त्रिपदी परिवार मेळावा झाला. त्यावेळीसुद्धा पहिल्या मेळाव्याला नाना होते, दुसऱ्या मेळाव्याला नाना नसताना तेवढी मंडळी एकत्र आली. आणि मग मला असं वाटतं की नाना गेल्यावरती वर्षभरामध्ये तो जो विचार होता तो मी आणि आमचे एक मित्र होते राजमल जैन, आम्ही एक छोटीशी पुस्तिका छापली 5-6 पेजची. त्याला त्रिपदी परिवार असं नाव दिलं आणि आलेल्या प्रत्येकाला त्रिपदी काय आहे, त्रिपदी परिवार काय आहे, त्रिपदी परिवारचा कोण सदस्य होऊ शकतो असं म्हणून ते वाटप केलं हिंदी आणि मराठीत. इच्छा होती की त्रिपदी परिवार नाव लोकांसमोर गेलं पाहिजे. पण नानांच्या शताब्दीने अधिकृतपणे त्रिपदी परिवार जेव्हा आला हे नाव लोकांसमोर गेलं आणि लोकांना कळलं की नानांच्या नंतरसुद्धा नानांची यशक्काय प्रतिमा म्हणजे त्रिपदी परिवार आहे. आणि मग त्या नानांच्या शताब्दीनंतर खऱ्या अर्थाने जर नानांची आज यशक्काय प्रतिमा बघायची असेल तर सगळ्यांना असं लक्षात येईल की त्यानंतर क्रमशः मग शांतिपुरुष मासिकाची सुरुवात झाली नागपूरला. मग शांतिपुरुष मासिकाच्या बरोबर संशोधन संदर्भ ग्रंथालय झालं. मग नानांच्याने मार्तंड क्रेडिट कोऑपरेटिव्ह झाली, वेद पाठशाळा झाली, त्याच्यात मुंबईला संगीत सभा झाली आणि काही काही वेगळे झाले. त्याच्यानंतर मग 12 वर्षांनी US ऑनलाईन त्रिपदी सुरुवात झाली. तिकडे US त्रिपदी परिवारची शाखा सुरुवात झाली. मग नागपूरला 2012मध्ये जेव्हा शांतिपुरुष सेवा संस्था ही तयार झाली तेव्हा खऱ्या अर्थाने त्रिपदी परिवारचं मध्यवर्ती केंद्र रजिस्टर ऑफिस हे नागपूरला राजाभाऊंच्या त्या स्थानावर तिथे सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर जी चैतन्यपीठाचा प्रवास हळूहळू सुरुवात झाला 12 नंतर, तो आज चैतन्यपीठाचा प्रवास म्हणजे नेमकं काय हे आजच्या या 200व्या एपिसोडपर्यंत आज त्रिपदी परिवार हा फक्त त्रिपदी परिवारच्या शाखेच्या लोकांबरोबर नाही, इंटरनेटवर कोणीही जरी बघितलं तरी त्याच्यापर्यंत हा पोचला आहे, पाश्चात्य देशात पोचला आहे.
आणि नानांचे जे काही उत्सव असतात, त्रिपदी परिवारचे जे उत्सव उपक्रम असतात, ते थेट जागतिक स्तरापर्यंत इंटरनेटवर लोकांना बघायला मिळतात. अशी आज या त्रिपदी परिवारांनी एक वाटचाल ठेवली आहे. त्यामुळे आज आपण नाना महाराजांच्या नंतर 31व्या पुण्यतिथीच्या नंतरसुद्धा हा त्रिपदी परिवार नेमका काय आहे हे जर कोणाला पाहायचं असेल तर त्यांनी इंदोरचा उत्सव जसा बघावा, तसं ते नागपूरचा उत्सव बघावा, सांगलीला कसा उत्सव होतो ते बघावं, नेटवरती अमेरिकेला झाला ते त्यांनी बघावं, आणि मग ठिकठिकाणी याच्या शाखामध्ये कसे उत्सव ते जर बघितलं तर त्रिपदी परिवार काय आहे ते प्रत्येकाला नक्की लक्षात येतं. अतिशय सुंदर असं संभाषण सुरू आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्रिपदी परिवार जो 1990 साली सुरू झाला त्याचा आज प्रचंड वटवृक्षामध्ये आदरणीय बाबा महाराजांच्या मार्गदर्शनात विस्तार झालेला आहे. वेळेच्या बंधनामुळे बाबासाहेब शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की यानंतर आत्मसंवादामध्ये आपण कोणता विषय घेणार आहात याविषयी सर्व भाविकांना आणि प्रेक्षकांना उत्सुकता आहे, त्याविषयी आपण थोडं मार्गदर्शन करावं. उत्सुकता आहेत, पण तरीही सांगतो, उत्सुकता तशीच न ठेवता की इतर विषय वेगळे आणि परंपरा वेगळी. नानांनी माझ्या हातात जी परंपरा दिली ती स्वामी महाराजांची दत्त संप्रदायाची परंपरा. आणि नानांनी जेव्हा सांगितलं की महाराजांच्या नंतर आम्ही जे कार्य केलं आहे ते कार्य पुढे वाढवायचं आहे, त्यामुळे त्रिपदी परिवार हा स्वामी महाराजांच्याच त्रिपदीचा पुढे विस्तार करतो आहे. हे जसं आहे तसंच स्वामी महाराजांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणणं हे जसं त्रिपदी परिवारचं कर्तव्य आहे, कार्य नव्हे कर्तव्य आहे असं मी समजतो. त्यामुळे इतर सगळ्या जरी आम्ही सोशल आहे, बाकी आहे, रिसर्च करत असतो, तरी स्वामी महाराजांचं कार्य हे आमच्यासमोर असतं. आणि आपल्या त्रिपदी परिवाराने मग या निमित्ताने स्वामी महाराजांची सार्ध जन्मशताब्दी असो, समाधी शताब्दी असो किंवा नंतरसुद्धा जे कार्यक्रम असतात त्यात त्रिपदी परिवार हा सहभाग सक्रियपणे घेत असतो. किंबहुना आम्ही असं म्हणतो की महाराजांचा साहित्याचा महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे जास्तीत जास्त प्रचार प्रसार हा नानांनी आणि नानांच्या नंतर त्रिपदी परिवारांनी केलेला आहे असं आपण सांगू शकतो. तेव्हा हा जो महत्त्वाचा विषय आहे याला एक आधार काय आहे तर स्वामी महाराजांचं साहित्य. आणि स्वामी महाराजांचं साहित्य ते इतकं प्रचंड आहे की एखाद्या ग्रंथावरती सुद्धा PhD करणारी अनेक मंडळी आहे, माझे परिचित आहे. पण या सगळ्यामध्ये स्वामी महाराजांचा एक ग्रंथ म्हणजे दत्तपुराण एकमेव असा ग्रंथ आहे तो या गेल्या 100 वर्षापूर्वी आधुनिक कालामध्ये एखाद्या ऋषितुल्य आचार्याने एका स्वतंत्र संस्कृत संहिता अशा पुराणाची रचना करावी असा जो ग्रंथ, अलौकिक असा ग्रंथ हा जो आहे, हा ग्रंथ सामान्य माणसांना माहिती नाही आहे आणि तो त्या पद्धतीने कदाचित पोचलाही नाही. मी आधी दत्तपुराणावरती 3 दिवसाची कधी परिचयात्मक अशी बरीच प्रवचने केली, पण दत्तपुराण हा ग्रंथ 3 दिवसामध्ये प्रवचन करणं म्हणजे फक्त वरवर याला बाह्य परीक्षण अशा अर्थाने होऊ शकतो. पण समग्र दत्तपुराण हे जर का भागवत या पद्धतीने किंवा इतर पुराणं जी आहे या पद्धतीने प्रत्येक श्लोक असा घेऊन त्याचा अन्वयार्थ, काही वेळा विभक्ती त्या श्लोकाचं, त्याचं वैशिष्ट्य आणि काही वेळा त्यातला गर्भितार्थ आणि त्यामागे असणारं विज्ञान अशा पद्धतीने जर घ्यायचा म्हटला तर 4500 श्लोकांचा हा दत्तपुराण ग्रंथ, त्याच्यावरती
ती त्यांची जी भाषा आहे वैदिक पद्धतीच्या रचनेची, ती सामान्य संस्कृत विद्वान जे आहेत त्यांना कळावी म्हणून त्यांची स्वतःची टीका व अशी म्हणून 8,500 जवळपासची श्लोकसंख्या आहे. असा हा ग्रंथ, हा परिचय आपल्या परिवारच्या लोकांना व्हावा किंवा संस्कृत अभ्यास ज्यांचा आहे त्यांना व्हावा म्हणून आता यानंतर आपण महाराजांची सेवा म्हणून दत्तपुराण या ग्रंथावर यानंतर पुढच्या पुष्पातून सुरुवात करणार आहोत. या आत्मसंवादाच्या 200व्या पुष्पासाठी अभिनव असा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आणि सर्व भक्तांना अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती आपल्याला प्राप्त झाली. मी बाबा महाराजांना विनंती करीन की असेच प्रसंग वारंवार यावत आणि आपल्या आत्मसंवादाला आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि नानांचे आशीर्वाद प्राप्त हो आणि हे अखंड चालू राहो. नमस्कार. नमस्कार.